आई बापाला वृद्धाश्रमात घालायचं. आहे का ना? कुठं? वृद्धाश्रमात. मौलीनो, शिक्षकाला विचारा, वकिलाला विचारा, डॉक्टरला विचारा, आई बाप कुठं आहे? त्यांचं उत्तर वृद्धाश्रम आहेत. कारण त्यांना वेळ नसतो शिवाय. आहे का ना? वेळ नसतो. आई बापाला द्यायला वेळ नसतो. पण कोणत्याही शेतकऱ्याला विचारावा, तुमचे आई बाप काय करतात? कुठला शेतकरी सांगणार नाही माझा आई बाप वृद्धाश्रमात. आई बापाची जाण त्या शेतकऱ्याला असते. आहे का? बाप बाप असतो माऊलीनो. एक बाप आणि त्या बापाला 2 मुली. आमच्या प्रकाश मामाला एक प्रणाली पाहिजे. 2 मुलींची लग्न झाली आणि 2 मुली नांदायला गेल्या. एकीला नवरा गावला कुंभार आणि एकीला नवरा गावला शेतकरी. नांदून दोघी बी गावात आलो. प्रथा असते नांदून काही दिवसासाठी मुली आपल्या गावाला येतात. तशा दोन्ही मुल्या गावाला आल्या. येताना एक वर आल्या. बापाच्या जवळ बसल्या. बाप म्हणतो बाळ, पहिल्यांदा शेतकऱ्याची मुलगी आली. बाळ नांदून आले, तुझा संसार कसा काय चाललाय? बाबाने विचारलं. तेव्हा ती मुलगी म्हणते बाबा चांगला चाललाय. यावर्षी माळवाने भरपूर केले, फक्त पावसाला साथ दिली पाहिजे. बरोबर आहे. पाऊस पडला पाहिजे आणि माळव पिकलं पाहिजे. बापाने उत्तर दिलं बाळ, कारण तो बाळ असतो. दुसरी मुलगी कोणाला दिली? कुंभाराला दिली. म्हणून बापाचं उत्तर त्या मुलगीला. बाप काय म्हणतो माझ्या बाळ, तुझ्या मनासारखं येऊन तुझ्या मनासारखा पाऊस पडेल, पण तुझ्यातलं काय झालं तर तुझ्या दुसऱ्या बहिणीला देशील का? आता लय झालं म्हणजे थोडं द्यायचे का प्रभाव? मुलगी म्हणे काय हरकत नाही बाबा, देतो. ती मुलगी गावाला गेलेली. पहिल्यानंतर दुसरी आली, कुंभाराची मुलगी आली. कुंभाराला दिलेली ती मुलगी परत आली आणि बाप तिला म्हणतो बाळ तुझा संसार कसा काय चाललाय? ठीक चाललाय बाबा. ठीक चाललाय. कसं काय? ती मुलगी म्हणते बाबा भरपूर चाललंय. आमचा विठ्ठलचा आवाज 2-3 चांगलं मोठा आहे. एवढंच व्हाय पाहिजे काय? पावसाला साथ द्यायला पाहिजे. तिला काय वाटत पाऊस नको आणि शेतकऱ्याच्या बायकोला वाटत होतं पाऊस पाहिजे. बापानं काय करायचं? कुणाला बोलवायचं आणि कुणाला सांगायचं? पण बाप बाप असतो. बाप त्या मुलीला म्हणतो बाळ तुझ्या मनासारखं येईल, पाऊस पडणार नाही, पण तुला काय थोडंफार पिकलं, तुला काय पैसा थोडं त्या बहिणीला द्यायचे. आता लय आलं थोडं द्यायचे का बरोबर? दोघांची सोय, दोघांचा विचार करणारा बाप असतो. पण त्या मुलगीला माहित नव्हतं बापानं माझी ह्या बहिणीकडे सोय केली आणि हिला माहिती नसते बापानं त्या बहिणीकडे सोय केली. हे बाप असतो. बाप हे बापच असतो. वडील माझे सुखाचा आधार, कष्टातून उन्हाळीला
मामा सर्व आयु गण गोतावळा जान जिवाळा आपला गोतावळा सोडून गेले. 3 वर्ष झालं गेले. बरोबर आहे. माऊलीनो काय म्हणत जन्म आणि मृत्यू प्रत्येकाला होय. अशी लय वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण हा ज्यावेळी जन्मदेवानं घातला हा त्यावेळेस मृत्यू लिहिलेला असतो. हे प्रत्येकाने कुणाला पत्र आपण आधार देत राहायचं. मावशी हाय या लेकरांना काय म्हणलं तुम्ही जर रडत बसला तर तिने कोणाकडे जायचं. हा अजिबात डोळ्यात पाणी काढायचं मावशी. सुंदरालया मांडलया सुंदरालया मांडलया क्या बजे Thank you.